नमस्कार, मी अरुणाच किचनमध्ये आपलं खूप 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 मनपूर्वक स्वागत। आज करूया आपण सँडविच। त्यासाठी लागणारं साहित्य, सर्वप्रथम आपल्याला ब्रेड लागणार आहे। हे आपण ब्रेड घेतलेले आहे। आता त्याच्या सारणासाठी आपण बटाटा घेतलेला आहे, साधारणतः 3 बटाटे घेतले मी आणि ते स्मॅश करून घेतले। त्याची भाजी करून घेणार आहे आपण बटाट्याची। त्याच्यासाठी लागणारं साहित्य: कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, लसूण जिरं अद्रकचं पेस्ट आणि फोडणीसाठी जिरे, मोहरी, तिखट, हळद, मीठ आणि टोमॅटो सॉस घेतलेला आहे हा। आणि आपण आता हिरवी चटणी करून घेतो आहे त्याच्यासाठी घेतलेले शेंगदाणे आणि हिरवी मिरची, सांबार, आणखी जिरे घेतलेलं आहे आणि लिंबू, चाट मसाला, एवढंच सामान आपल्याला लागणार आहे। आपण सुरुवात करू। आता तेल तापत ठेवलेलं आहे। सर्वप्रथम आपण मोहरी घालू, जिरे घालू, कांदा घालून घेऊ, हिरवी मिरची टाकू, थोडी पेस्ट घालू, लसूण जिरं अद्रक सांबार हिरवी मिरचीची। कांदा झालेला आहे आपला। आपण तिखट टाकू, साधारणतः 2 चमचे तिखट टाकलेलं आहे। हळद टाकलेली आहे, टोमॅटो टाकू, नेहमीप्रमाणे थोडं मीठ टाकू आपण, टोमॅटो व्हायला मदत होते आपल्याला। आता आपलं स्मॅश केलेला बटाटा टाकून घेऊ आपण। आता आपण चवीपुरतं मीठ घालू, पाहिजे तेवढं आपल्याला, आणि आपली कोथिंबीर घालून घेऊ। आपली सँडविचची भाजी रेडी आहे। आपण ताटात काढून घेऊ। ही भाजी आपली गार होते तोपर्यंत आपण हिरवी चटणी करून घेऊ। आता आपलं सँडविच करायला आपण रेडी आहोत। पहिले हे आपण हिरवी चटणी लावून घेऊ, ही केलेली। दोन्ही कडांना लावून घेऊ ब्रेडला। टोमॅटो सॉस लावून घेऊ। भाजी लावून घेऊ। चारी बाजूनी असं कडांपर्यंत लावून घेऊ आपण।
आणि याच्यावर हा दुसरा प्लेट. आपल्याकडे हा सँडविच मेकर आहे, आपण याच्यामध्ये हे टाकू आणि असं आता हे आपण कापून घेऊ, तोपर्यंत आपलं दुसरं होत आहे. छान असं झालेलं आहे, कुरकुरीत, तुम्ही बघू शकता. छान झटपट होणारी रेसिपी आहे, बघून घ्या, करा. आणि व्हिडिओ बघायला विसरू नका, लाईक आणि सबस्क्राईब करा.